Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. आपलं वाचनालय. आपलं वाचनालय. अतुल. ए सुहास, चलणारे खेळायला. सुहास. थांबणारे जरा, ह्या पेपरमध्ये किती छान माहिती छापून आली आहे. ह्या माहितीचं कांत्रण कापून घेतो, मग जाऊ ना खेळायला. मग अतुल सुहासला कशासाठी बोलवतो, तर खेळायला बोलवतो. मग अतुल काय म्हणतो सुहासला, चलणारे खेळायला. सुहास. थांबणारे जरा, या पेपरमध्ये किती छान माहिती आली आहे. या माहितीचं कांत्रण कापून घेतो, मग जाऊ ना खेळायला. मग काय सांगितलं सुहास, काय म्हणतो त्याला की थोडा वेळ थांब, मी काय करतो आहे, पेपरमध्ये एक छानशी माहिती छापून आली आहे. त्या माहितीचं मी काय करतो, कांत्रण म्हणजे कटिंग कापून घेतो आणि मग आपण काय करू, मग खेळायला जाऊ. अतुल. मग अतुलला प्रश्न पडतो की तू एवढ्या कांत्रणाचं करतोस तरी काय. मग त्याला काय करतो सुहास, पेपरमध्ये छान छान जी माहिती येते तो काय करतो, त्या माहितीचं कांत्रण म्हणजे ते कटिंग कापून घेतो आणि गोळा करतो. मग अतुलला प्रश्न पडतो की तू एवढ्या कांत्रणाचं करतोस तरी काय. सुहास. अरे वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. ती मी कापून वहीत चिकटवतो, मॅडमने सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो. मग सुहास काय सांगतो की अरे वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. मग ती काय करतो, मी कापून वहीत चिकटवतो आणि जे त्यांच्या मॅडमने सांगितलेला जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण होतो. मग वर्तमानपत्रात कोणती माहिती येते. मग वर्तमानपत्रात काय येतं, तर छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. मग सुहास काय करतो, त्या कांत्रणाचं एवढं काय करतो, तर वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. ती काय करतो, कापून वहीत चिकटवतो. अतुल. अरे वा, छानच. मग अतुलला छान वाटलं की ती याने छान केलं. जे माहिती असतात वर्तमानपत्रात जी माहिती येते त्याचं कटिंग करून त्याने कशात एका वहीमध्ये चिकटवतो. ती वही बघतो, अरे त्याने छान केलं म्हणून त्याला म्हणतो अरे वा छानच. सुहास. अरे एवढंच नाही, काही वेळा रद्दीमध्ये कवितांची, गोष्टींची चांगली पुस्तके येतात, ती मी बाजूला काढून ठेवतो. मग सुहास अजून सांगतो, काय म्हणतो की एवढंच नाही, काही वेळा रद्दीमध्ये कसं कवितांची, गोष्टींची चांगली पुस्तके येतात, ती मी काय करतो, बाजूला काढून ठेवतो. अतुल. त्या पुस्तकांचं तू काय करतोस. मग पुन्हा अतुल प्रश्न विचारतो, तू जी रद्दीमध्ये जी कवितांची, गोष्टींची जी चांगली पुस्तके येतात ती तू बाजूला का काढतोस, काय करतो त्या पुस्तकांचं एवढं. मग सुहास. त्याचं मी एक वाचनालय तयार केलं आहे, चल माझ्या घरी, मी तुला दाखवतो. मग सुहास म्हणतो की मी त्याचं एक वाचनालय तयार केलं आहे, चल माझ्या घरी, मी तुला दाखवतो. मग ते दोघे सुहासच्या घरी येतात आणि त्याच वेळी मीनाही तिथे येते. सुहास. ये मीना. मग मीनाही त्यांच्याबरोबर सुहासच्या घरी जाते. मीना. सुहास. ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे. ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती, आम्ही ती पुस्तकं वाचली, ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. अतुल. हे छान झालं, मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. सुहास. मीना, अतुल, मी तुमचा आभारी आहे. हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. म्हणून मी या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय. अतुल. छान आहे नाव. सुहास. चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया, अभ्यासही करूया.
मग त्यांच्याबरोबर मीना पण आली. सुहास, ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे. मग मीनाने काय केलं, येताना तिच्याकडे जे पुस्तकं होते तिने ते आणले आणि सुहासला दिले. काय सांगितलं, तुझ्या वाचनालयासाठी घे. ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती. आम्ही ती पुस्तकं वाचली. मग ही पुस्तकं तिला कोणी दिली होती, तर माझ्या वडील म्हणजे मीनाच्या वडिलांनी आणली होती आणि आम्ही ती पुस्तकं वाचली. आता ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. मग ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी ती घेऊन आली. अतुल, हे छान झालं. मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. मग अतुल पण म्हणाला, हे छान झालं. आता जसं मीनाने दिले पुस्तकं तसं अतुल सुद्धा पुस्तके देणार आहे सुहासला. सुहास, मीना, अतुल, मी तुमचा आभारी आहे. मग सुहासने त्यांचे आभार व्यक्त केले. मीना आणि अतुलचे आभार व्यक्त केले. मी तुमचा आभारी आहे. हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे. मग असं का बोलला, हे वाचनालय केवळ माझं नाही, मग हे सुहासच नाहीये फक्त वाचनालय, तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. का, कारण त्याला मीनाने पुस्तकं दिली. अतुल पण पुस्तकं देणार आहे. म्हणून मग काय सांगितलं आहे, हे वाचनालय केवळ माझं नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. मग कसं, थेंबे थेंबे तळे साचं, जसं पाणीचा एक एक थेंब करून तळ जसं साचतं तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय कसं आहे तयार झालं आहे. म्हणून मी या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय. म्हणून मी या वाचनालयाचं काय नाव ठेवलं आहे, आपलं वाचनालय. अतुल, छान आहे नाव. सुहास, चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया, अभ्यासही करूया. मग काय सांगितलं, सुहासने काय सांगितलं, चला तर मग आता आपण सगळे रविवारी भेटूया. काय करायचं तेव्हा तर वाचूया, खेळूया आणि अभ्यासही करूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. अतुल सुहासला कशासाठी बोलवत होता? उत्तर, अतुल सुहासला खेळायला बोलवत होता. 2. वर्तमानपत्रात कशा कशाची माहिती येते? उत्तर, वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. 3. सुहास रद्दीतील कोणती पुस्तके बाजूला काढतो? उत्तर, सुहास रद्दीतील कवितांची, गोष्टींची पुस्तके बाजूला काढतो. 4. सर्वजण रविवारी भेटून काय काय करणार आहेत? उत्तर, सर्वजण रविवारी भेटून वाचनालयातील पुस्तके वाचणार आहेत, खेळणार आहेत व अभ्यासही करणार आहेत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. अतुल सुहासला कशासाठी बोलवत होता? उत्तर, अतुल सुहासला खेळायला बोलवत होता. 2. वर्तमानपत्रात कशा कशाची माहिती येते? उत्तर, वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. 3. सुहास रद्दीतील कोणती पुस्तके बाजूला काढतो? उत्तर, सुहास रद्दीतील कवितांची, गोष्टींची पुस्तके बाजूला काढतो. 4. सर्वजण रविवारी भेटून काय काय करणार आहेत? उत्तर, सर्वजण रविवारी भेटून वाचनालयातील पुस्तके वाचणार आहेत, खेळणार आहेत व अभ्यासही करणार आहेत. प्रश्न दुसरा, सांगा. 1. सुहास कांत्रणाचे काय करतो? उत्तर, सुहास कांत्रणे वहीत चिकटवतो. 2. सुहास रद्दीतील पुस्तकांचे काय करतो? उत्तर, सुहास रद्दीतील कवितांची, गोष्टीची पुस्तके बाजूला काढतो आणि त्या पुस्तकांचे वाचनालय तयार केले आहे. 3. सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय हे नाव का दिले? उत्तर,
मीना, अतुलनेही पुस्तके दिली. हे वाचनालय केवळ सुहासचे नाही, सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तसं पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. म्हणून सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय हे नाव दिले. प्रश्न दुसरा सांगा. 1. सुहास कांत्रणाचे काय करतो? उत्तर: सुहास कांत्रणे वहीत चिकटवतो. 2. सुहास रद्दीतील पुस्तकांचे काय करतो? उत्तर: सुहास रद्दीतील कवितांची, गोष्टीची पुस्तके बाजूला काढतो आणि त्या पुस्तकांचे वाचनालय तयार केले आहे. 3. सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय हे नाव का दिले? उत्तर: मीना, अतुलनेही पुस्तके दिली. हे वाचनालय केवळ सुहासचे नाही, सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तसं पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. म्हणून सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय हे नाव दिले. वाचन आपलं वाचनालय. अतुल: ए सुहास, चल ना रे खेळायला. सुहास: थांबणारे जरा. या पेपरमध्ये किती छान माहिती छापून आली आहे. या माहितीचं कांत्रण कापून घेतो, मग जाऊया ना खेळायला. अतुल: तू एवढ्या कांत्रणाचे करतोस तरी काय? सुहास: अरे, वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. ती मी कापून वहीत चिकटवतो. मॅडमने सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो. अतुल: अरे वा, छानच. सुहास: अरे, एवढंच नाही, काही वेळा रद्दीमध्ये कवितांची, गोष्टींची चांगली पुस्तके येतात. ती मी बाजूला काढून ठेवतो. अतुल: त्या पुस्तकांचे तू काय करतोस? सुहास: त्याचं मी एक वाचनालय तयार केलं आहे. चल माझ्या घरी, मी तुला दाखवतो. ते दोघे सुहासच्या घरी येतात. त्याच वेळी मीनाही तेथे येते. सुहास: ये ना मीना. मीना: सुहास, ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे. ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती. आम्ही ती पुस्तकं वाचली. ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. अतुल: हे छान झाले. मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. सुहास: मीना, अतुल, मी तुमचा आभारी आहे. हे वाचनालय केवळ माझं नाही, तर सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. म्हणून मी ह्या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय. अतुल: छान आहे नाव. सुहास: चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया, अभ्यासही करूया. आई, बाबा, ताई माझे खूप लाड करतात. आजोबा माझा अभ्यास घेतात. आमचे फळांचे दुकान आहे. आई दुकानाच्या कामात बाबांना मदत करते. बाबा आईला स्वयंपाकात मदत करतात. आजी छान छान गोष्टी सांगते. सणाच्या दिवशी काका काकी येतात. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.